नमस्कार मंडळी, राम राम. आपण आज कैरी आणि कांदा याची रेसिपी बनवणार आहोत. कांदा कैरी पाटोडी ही रेसिपी आपण आज बनवणार आहोत. कांदे आपण शिलून घेतलेले आहेत. कैरीला पण आपल्याला शिलून घ्यायचं आहे. आणि एक खोबऱ्याची वाटी. ती खोबऱ्याची वाटी पण आपल्याला अर्धी खिसायची आहे. आता ही कैरी आपण शिलून घेणार आहोत. तिला शिलून आणि त्याची खीस बनवायची आहे खिसणीने. ही कांदा कैरी पाटोडी ही रेसिपी खानदेशातील गुजर लोकांमध्ये जास्त बनवतात. त्यांची ही रेसिपी खूप आवडती आहे. उन्हाळा लागला, कैरी निघाली म्हणजे त्यांची पहिली रेसिपी हीच असते. ही काही नवीन नाही आहे, पारंपरिक रेसिपी आहे त्यांची. तर आपण ही कैरी शिलून घेतलेले आहेत बघा. आणि आता आपण ते खिसून घेणार आहोत. दोन कांदे घेतले तर 2 कैऱ्या असे त्यांचे बरोबरीचे घ्यायचे. आणि खोबऱ्याची वाटी आपल्याला वाटलं तेवढं टाकू शकतो आपण. म्हणजे जास्तही नाही, पण 2 कांदे 2 कैरीला अर्धी वाटी पुरेसे होते. हे बघा, हे कैरीचं खीस झालेलं आहे. आता कांदा खिसून घ्यायचा आहे. कांदा पण खिसून घेतलेला आहे. आता हा कैरी कांदा ओलं असतं म्हणून आपण वेगळं ठेवायचं आहे, त्याला पाणी सुटलेलं असतं. आणि खोबऱ्याची वाटी ही कोरडी असते म्हणून याला वेगळं खिसायचं आहे. आता ही खोबऱ्याची वाटी पण आपण खिसत आहोत. हे बघा, हे झालेलं आहे खीस खोबऱ्याचं. आता याच्यातलं आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे. याला पाणी सुटलेलं असतं, याला कोरडं करायचं आहे. आपल्याला कापडामध्ये याला पिळून घ्यायचं आहे. आता आपण हा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला कापड. त्याला असं प्लेटमध्ये ठेवून त्याच्यात खीस असं टाकून घ्यायचं आहे. आणि त्याचं असं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. चांगलं पिळून त्याला कोरडं बनवायचं आहे, कारण त्याच्यात आपण खीसमध्ये मीठ टाकणार आहोत. त्याचं त्याला खूप पाणी सुटून जातं, ते ओलसर होऊन जातं. त्याला चांगलं कोरडं पिळून घ्यायचं आहे. बघा कसं पाणी निघतं आहे त्याच्यात.
आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. आता हे खीस आपण असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, त्याचं पूर्ण पाणी निघून त्याचा छान कोरडा गोळा तयार झाला आहे. त्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात आपल्याला खोबऱ्याचं खिसही घालून घ्यायचं आहे. तर आपण याच्यात खोबऱ्याचं खिसही घालून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण आता चटणी, अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे, ही जाडसर करून घेतलेली आहे. ही अद्रक लसूणची पेस्ट याच्यात घालायची आहे. ही अशी आपण याच्यात घालून घेणार आहोत. आणि लाल चटणी, जास्त तिखट नाही करायचं आहे, कारण आपल्याला चवीनुसारच घ्यायचं आहे. हळद घालायची आहे. आणि आता मीठ घालणार आहोत. हे आहे मीठ. मीठ थोडं जास्तच घालायचं आहे, कारण आंबट वस्तूला मीठ जास्तच लागते. कोथिंबीर, आणि आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स हे आपल्याला हातानेच करायचं आहे, कारण ते ऑलरेडीचं ओलं असल्यामुळे चमच्याने नीट मिक्स नाही होत. म्हणून हातानेच त्याचे ते गोळे बनलेले असतात, आपण कापडात पिळलेल्यामुळे. तर ते गोळे आपल्याला मोडायचे असतात आणि हाताने ते चांगलं मिक्स होतं, चमच्याने नाही होत. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे एक सॅलडच झालेलं आहे, कांदा, कैरी आणि खोबऱ्याचं. हे आपण कोणत्याही पोळी भाजीसोबत खाऊ शकतो. एक सॅलड म्हणून खूप छान लागतं. आणि उन्हाळ्यात कैरी, कांदा हे शरीरासाठी चांगलं असतं. आंबट आणि कांदा हा उन्हासाठी शरीराला चांगला असतो. म्हणून उन्हाळ्यात गावाकडे जास्त कांदे वापरतात, कांदे जास्त खातात. आता बघा, हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण घेतलं आहे बेसन पीठ. याच्यामध्ये घालणार आहोत आपण अद्रक लसूणची पेस्ट, लाल चटणी, हळद आणि मीठ. असं हे मीठ घालायचं आहे. आणि आता याला आपण भिजवून घेणार आहोत. याची आपल्याला एंडणी तयार करायची आहे, म्हणजे डोसा. जसं आपण डोस्याला भिजवतो तसं हे भिजवायचं आहे. थोडं पातळ घ्यायचं आहे, म्हणजे डोसा छान बारीक आणि छान येतो.
हे बघा छान भिजलं गेलेलं आहे ते. आता हा आपण तवा घेतलेला आहे डोशाचा. हा डोशाचा तवा आहे. याच्यावर आपण आता घालून घेणार आहोत तेल. वांग्याचा ब्रश तयार केलेला आहे मी. हे असा वांग्याचा ब्रश तयार केला तर तेल कमी लागतं आणि तेलकटही कमी येतं. आता घालून घेणार आहोत त्याचा डोसा. छान असा बारीक डोसा घालायचा आहे आपल्याला. तर याला आपण एकदा परतवून घेणार आहोत. हे बघा खालून छान करपलेला आहे तो. आता हे सॅलड आपल्याला त्याच्यावर घालायचं आहे. हातानेच पसरवायचं आहे, चमच्याने नाही. हे बघा असं हाताने आपण टाकून घेणार आहोत. हे बघा असं छान पसरवून घेतलेलं आहे सारण. त्याला आपल्याला खालून बघायचं आहे की तो झाला आहे की नाही. झाला असेल तर त्याला असा फोल्ड करायचा आहे. असं दोन्ही साईड त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि प्रेस करायचं आहे थोडंसं. हे बघा आपली ही झाली पुडपाटवडी तयार. पण हा दुसरा डोसाही तयार करून घेतला आहे.
आपण याच्यासोबत खायला ऑलरेडीचा मसाला करून घेतलेला आहे. मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आहे शेवभाजीचा मसाला. हा सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून मी हा बनवून नाही दाखवला. फक्त याच्यात शेव टाकायचे राहिले आपल्याला. शेवऐवजी आपल्याला ही पाटोडी त्याच्यात टाकून खायची आहे. हे बघा, ही फुलपाटोडी आपण ही फुलपाटोडी तुम्ही नुसती पण खाऊ शकता किंवा रश्यासोबतही खाऊ शकता. ही नुसतीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि याच्यासोबत पोळी जरी घेतली, ही पाटोडी भाजीत मिक्स करून आणि त्याच्यासोबत पोळी असंही तुम्ही खाऊ शकता. मंडळी, माझी ही पहिलीच